पण या सगळ्या प्रवासामध्ये वकिलीतून राजकारणापर्यंत मध्ये एक टप्पा आला होता पद्मश्री सन्मानाचा. अभिमानास्पद बाब आहे. इतके वर्ष न्यायिक पातळीवर काम केल्याच्या नंतर आपल्याला गौरवलं गेलं. तो क्षण कसा होता आणि त्यावेळेला तुम्हाला सर्वात जास्त आठवण कोणाची आली? हा, त्यावेळेला मला माझ्या आई वडिलांची आठवण आली. कारण ज्या उद्देशाने त्यांनी मला वाढवलं, ज्या उद्देशाने मला शिकवलं, त्यांची मला आठवण आली. कारण त्यांनी मला एकच सांगितलं होतं की सत्य बोलायचं. आणि आई वडिलांची शिकवण, माझी आईने तर स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता. पत्री सरकार म्हणजे त्यावेळेला आई कोल्हापूरची, पत्री सरकार नाना पाटलांचं होतं, ब्रिटिशांच्या विरुद्ध वागत होतं. पण आईने कधी स्वातंत्र्याचा तो पेन्शनची स्कीम करताही अर्ज केला नाही. कारण वडिलांनी सांगितलं तर नाही करायचं, तुला काय गरजू काही नाही आहेस, तू जे गरजू असतात त्यांना देणं योग्य राहील. त्याच्यामुळे शी डिड नॉट ॲक्सेप्ट एनी बेनिफिशियर्स. तर हे माझ्या कार्याची पावती आहे आणि सगळ्यांचे शुभेच्छा. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, आजही कुठे गंभीर गुन्हा घडला, खून झाला, तर लोक मोर्चेकडून माझ्या नावाची मागणी करतात. आता याच्यावर काही विरोधक म्हणतात की चांगली केस असली तर निकम घेतात. आता काय सांगायचं, काय तुम्ही मला असं तुमच्या विरुद्ध आरोप आहे. अरे काय असू दे, आरोप करायचं.